नमस्कार. भाजप आणि अजित पवार गट हे शरद पवार कसे भूमिका बदलतात, सोयीची भूमिका घेतात आणि राजकारण करतात याचे दावे करत सुटले आहेत. यापैकीच एक दावा म्हणजे राष्ट्रवादीने 2014ला भाजपला सत्ता स्थापन करताना बिनशर्त पाठिंबा दिलेला. यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी म्हटले आहे की भाजपला पाठिंबा देण्याबाबत जरूर बोललो असेन, पण तसे केले नाही. आम्ही आमचा रस्ता कधीच सोडला नाही. काहीही झाले तरी शिवसेना आणि भाजपला एकत्र येऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे मी काही गोष्टी बोललो होतो, असे पवार म्हणाले. अजित पवारांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी जवळ येण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते. यावर शरद पवार यांनी अजित पवारांना तेव्हाचे राजकारण कळले नाही असा टोला मारला आहे. अशा चर्चा होत असतात. शेवटी निर्णय महत्त्वाचा असतो. निर्णय काय, तर मी भाजपबरोबर काही गेलो नाही. उद्या तसे कुणी सुचवले, तुम्हीही सुचवू शकता. सुचवले म्हणजे स्वीकारले असे होत नाही, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर अजित पवारांनी 1889ला मी शेती करायला काटेवाडीला जातो, राजकारण अजितला करू द्या, असा दावा केला होता. यावरही शरद पवारांनी तो दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.